नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. बघा, आज आपण बघणार आहे स्पीड टाइम डिस्टन्स किंवा याला आपण वेग, वेळ, अंतर हा टॉपिक म्हणूया. तर याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण फॉर्म्युला बघू. स्पीड टाइम डिस्टन्सचा काय फॉर्म्युला आहे. ओके, तर आपल्याला माहित आहे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, डिस्टन्स अपॉन टाइम. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्या फॉर्म्युल्यामध्ये किती व्हेरिएबल आहे हे ऑलरेडी आपण ॲव्हरेजमध्ये बघितलेलंच आहे की स्पीड जो आहे, स्पीड, डिस्टन्स, टाइम हे इथे 3 व्हेरिएबल आहे. यापैकी आपल्याला कोणतेही 2 दिले जातील, तिसरा व्हेरिएबल जो आहे तो आपल्याला काढावा लागेल. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमध्ये डिफिकल्ट काय तर यांची युनिट. तुम्हाला स्पीड, डिस्टन्स आणि टाइम यांचे युनिट एका सिस्टीममध्ये ठेवावं लागेल. ते सोपं जाण्यासाठी आपण काय केलेलं आहे, या युनिटला 2 पद्धतीमध्ये डिवाइड केला. एकाला आपण नाव दिलंय बिग, ओके, एकाला आपण नाव दिलेलं आहे स्मॉल. तर तुम्हाला एक तर स्मॉलचे युनिट वापरावे लागतील किंवा बिगचे. तर इथे आपण लिहूया पहिले हा डिस्टन्स. तर डिस्टन्सला जर तुम्हाला मोजायचं असेल बिगमध्ये तर ते तुम्हाला किलोमीटरमध्येच मोजावं लागेल, आणि स्मॉलमध्ये जर मोजायचं असेल तर ते मीटरमध्ये. त्यानंतर टाइम. बघा, टाइमला जर तुम्हाला मोजायचं असेल बिगमध्ये तर ते आवरमध्ये राहील, आणि स्मॉलमध्ये मोजायचं असेल तर ते सेकंडमध्ये राहील. त्यानंतर स्पीड. आता बघा, जर तुम्ही डिस्टन्स किलोमीटरमध्ये घेतलं आणि टाइम आवरमध्ये घेतला तर तुमची स्पीड जी आहे ती किलोमीटर पर आवर याच्यामध्येच राहणार. आणि जर तुम्ही डिस्टन्स मीटरमध्ये घेतलं आणि टाइम जर सेकंडमध्ये घेतला तर तुमची स्पीड जी आहे ते मीटर पर सेकंडमध्येच राहणार. ओके, तर म्हणायचा अर्थ असा की तुम्हाला जर या फॉर्म्युल्यामधले कोणतेही 2 व्हेरिएबल पुट करायचे असेल तर एक तर तुम्ही दोन्ही बिग ठेवा, तिसरा व्हेरिएबल बिग मध्ये येईल. जर तुम्ही दोन्ही स्मॉल ठेवले तर तिसरा व्हेरिएबल सुद्धा स्मॉल मध्येच येईल. ओके, नेहमीच असं नाही आहे की तुम्हाला त्या सिस्टीममध्ये तुम्हाला स्पीड हवी आहे. फॉर एक्झाम्पल, स्पीड तुम्हाला स्मॉलमध्ये दिली जाईल आणि टाइम जो आहे तो आवरमध्ये दिला जाईल, तर यांना कधी कधी कन्वर्ट पण करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, त्याच्यासाठी आपल्याला कन्व्हर्शन वापरावं लागेल. जसं स्पीडचं आहे, जर स्पीड जर तुम्हाला, फॉर एक्झाम्पल, स्पीड जी आहे ती तुम्हाला x किलोमीटर पर आवरमध्ये जर दिली असेल तर तिला तुम्ही कन्वर्ट करून घ्यायचं की एक्सला जर तुम्ही 5/18 नी मल्टिप्लाय केलं, 5/18 नी, ती मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट होऊन जाते. आणि जर तुम्हाला स्पीड मीटर पर सेकंडमध्ये दिली आहे आणि ते तुम्हाला किलोमीटर पर आवरमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तिला मल्टिप्लाय करा 18/5 नी, तर ती किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट होईल. या व्यतिरिक्त डिस्टन्स पण तुम्ही कन्वर्ट करू शकता. जसं तुम्हाला माहित आहे की 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. ओके, तर हे आपण पर्सेंटमध्ये असं कन्वर्शन बघितलं आहे. जर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, ओके, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तर 700 मीटर म्हणजे किती किलोमीटर, तर हे कन्वर्शन तुम्ही या पद्धतीने करू शकता. तसंच तुम्ही तासांना सेकंडमध्ये कन्वर्ट करू शकता. तर ज्यासाठी आपल्याला माहित आहे की आवर, इथे आवर 1 तास म्हणजे किती सेकंद होतात, 3600. ओके, तर 1 आवर म्हणजे 3600 सेकंद, तर 1200 सेकंद म्हणजे किती आवर, तर हे कन्वर्शन तुम्ही या पद्धतीने करू शकता. तर अतिशय सोपा असा टॉपिक आहे स्पीड टाइम डिस्टन्स. फक्त युनिटच लक्षात ठेवा की 2 जे मिसिंग व्हेरिएबल असतात ते आयदर स्मॉल असले पाहिजे तर आन्सर पण स्मॉल येईल, आणि जर दोन्ही बिग असतील तर आन्सर पण बिग येईल. बस एवढं त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. बाकी हा टॉपिक अतिशय सोपी आहे. धन्यवाद मित्रांनो. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं अंकगणित व बुद्धिमत्ता हे पुस्तक नक्की अभ्यासा. त्याच्यामध्ये भरपूर टॉपिक दिलेले आहे पुस्तकामध्ये. त्यांचा तुम्ही जर अभ्यास केला तर हे अतिशय सोपं आहे. आणि या स्पीड टाइम डिस्टन्सवर तुम्हाला पुढे रेल्वेचे प्रॉब्लेम, बोटचे प्रॉब्लेम याच्यावर डिपेंड असल्यामुळे तुम्ही इथे अधिक प्रॅक्टिस जी आहे ती युनिटची करा. ओके, तर एकदा आपण हा जो बॉक्स आहे तो परत एकदा बघूया. थोडं मी बॉक्सच्या रूपात बदलून घेतो. ओके,
तर अशा पद्धतीने या बॉक्सला पाठ करा. 8-10 वेळा जर लिहून टाकला तर चांगला सराव केला तर नंतर कधी विसरत नाही. धन्यवाद मित्रांनो.